आज बडे मुद्द्याची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्रातल्या एका धगधगत्या मुद्द्यानं। बडे मुद्द्याच्या याच व्यासपीठावर जो मुद्दा महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर आला तो म्हणजे गोरक्षकांच्या गुंडगिरीचा। आज या गुंडगिरीचा प्रत्यय सत्ताधारी भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना आला। न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असतानाच गोरक्षकांनी सदाभाऊ खोत यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे गोरक्षकांकडून होणारे हल्ले, त्यांची गुंडगिरी, गोरक्षकांच्या रूपामध्ये जे गुंड शिरलेले आहेत त्याच्याबद्दलचा मुद्दा आज राज्याच्या ऐरणीवर आला। बघूया त्याबद्दलचा खास रिपोर्ट। बेफाम झालेल्या गोरक्षकांनी सत्ताधारी भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। मुजोर गोरक्षकांची हिंमत एवढी वाढली की त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्दे या कार्यक्रमात धुडगूस घातला। गोरक्षकांमुळे शेतकरी अडचणीत आल्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना गोरक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यभरात सुरू असलेल्या गोरक्षकांच्या गुंडागिरीचा मुद्दा हाती घेतला। गोरक्षकांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। पुढची पिढी जनावरांची नवीन निर्माण कशी होणार? आम्ही भाकड जनावर नाही विकलं तर तो दुधाळ जनावरांवरती भार पडतो, मग आम्ही दुधाचा धंदा नाही करू शकत। गोरक्षकांची गुंडगिरी न्यूज 18 लोकमतमुळे राज्याला लाईव्ह पाहता आली। मात्र असे अनेक गुन्हे गोरक्षकांनी केले। गाई म्हशींची वाहतूक करताना गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना वारंवार लक्ष केले जात आहे। साताऱ्याच्या कोरेगावमधून कल्याणमधल्या जनावरांच्या बाजारात जात असताना पुण्यात शेतकऱ्याला गोरक्षकांनी अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीविताला धोका असल्याचं स्पष्ट झालंय। 2 महिन्यांपूर्वी सांगलीच्या शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली। त्यांच्या 11 म्हशी जबरदस्तीनं फुरसुंगीच्या गोशाळेत नेऊन ठेवल्या। या प्रकरणी न्यायालयानं शेतकऱ्यांना न्याय देत म्हशी परत मिळाव्यात असे आदेश दिले। तोच आदेश घेऊन शेतकरी गोशाळेत म्हशी घेण्यासाठी गेल्यावर म्हशी गोशाळेत नसल्याचं लक्षात आलं। चौकशी केल्यावर गोरक्षकांनी उडवाउडीची उत्तरं दिली। याच मुद्द्यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी आवाज उठवला होता। या सगळ्या प्रकरणावर गोरक्षकांनी काय भूमिका मांडली आहे तीही बघूया। सदाभाऊ खोत हे दादागिरी करत त्यांनी आले गोशाळेत। त्यांना वाटलं आता एकदा आपण गोरक्षकाच्या विरोधात बोलला, गोरक्षक शांत बसलेत, आपल्याला कोण काय बोलतंय बघू या विचाराने कसायाकडनं दलाली घेतली। त्यांनी दलाली घेऊन गोशाळेत घुसल्यानंतर तिथल्या गोरक्षकाने त्यांना व्यवस्थित जबाब दिला। म्हशींच्या व्यवसायाशी निगडीत शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय, कारण गोरक्षकांच्या नावाखाली काही गुंड प्रवृत्तीचे लोक वाहनं अडवून शेतकऱ्यांना रस्त्यावर ओढून मारहाण करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। परिणामी मुख्य व्यवसाय असलेल्या गाई म्हशींचं पालन करणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलाय। परिणामी आता सरकारनं गोरक्षकांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।